या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, आणल या शब्दाचा आपल्या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द सांगायचा आहे। आणल या शब्दाचा आपला योग्य समान अर्थी शब्द सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आणल या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक 3 अग्नी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक दुसरा, रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रावत भट्टा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लखनौ हे शहर गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? बोरांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बोरांसाठी मेहरून हे ठिकाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। ऑप्शन क्रमांक 6वा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रजत क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। कोपरगाव, पैठण, नांदेड हे सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? कोपरगाव, पैठण, नांदेड हे सर्व शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, पुणे ते नाशिक या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते नाशिक या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे ते नाशिक या महामार्गावर चंदनपुरी घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। 10वा पाहूयात, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी घडली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सन 1922 या वर्षी चौरी चौरी येथील हिंसाचाराची घटना ही घडली होती। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, चांदोली हे धरण वारणा या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजेच यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यशदा ही संस्था पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ज्ञानेश्वर सागर हा जलाशय अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दुर्गापूर हा भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? सोयाबीनच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे? अंडी उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजेच रजत क्रांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 प्रसिद्ध हावडा ब्रिज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रसिद्ध हावडा ब्रिज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रसिद्ध हावडा ब्रिज हा कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 18 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टेंभू सातारा हे गोग आगरकर यांचं जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात? राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची कामे खालीलपैकी कोणामार्फत पार पाडली जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जागतिक दूरसंचार दिवस 17 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 22 बेसॉल्ट ही प्रमुख मृदा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बेसॉल्ट ही प्रमुख मृदा खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट ही प्रमुख मृदा आग्नेयजन्य खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अंबोली हे महाराष्ट्रामधले सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? अंबोली हे महाराष्ट्र राज्यामधले सर्वाधिक पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भामरागड व सुरजागड हे डोंगर गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 वन्यजीव संरक्षण अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वन्यजीव संरक्षण अधिनियमन सन 1972चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1857 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? नागरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिला क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सौताडा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सौताडा हा प्रसिद्ध धबधबा बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग आहे? मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी किती क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते आग्रा NH3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.